आतापर्यंत दिल्लीत भाजपला 46.87% मतं मिळालेली आहेत आणि भाजप कार्यकर्ते जल्लोष करतायत। या विजयाचा आनंद साजरा करताना दिसतात। 2020च्या तुलनेमध्ये भाजपला 34 जागा ज्या आहेत त्याचा फायदा झालाय, तर आपच्या 34 जागा ज्या आहेत त्या घटलेल्या आहेत। आकडा जो आहे आपण या ठिकाणी पाहत आहे, भाजप 44, आप 26 जागांवर आघाडीवर, काँग्रेसला मुंबई फोडता आलेला नाही आणि 2020च्या तुलनेमध्ये आपच्या 34 जागा या घटलेल्या आहेत। 2020च्या विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपला केवळ 8 जागा मिळालेल्या होत्या, पण यंदा 34 जागांचा फायदा भाजपला झालेला आहे आणि 44 जागा भाजपने या विधानसभा निवडणुकीत मिळवलेल्या दिसतात। 44 जागांवर भाजपचे उमेदवार आघाडीवर आहेत, तर आपच्या 34 जागा कमी झालेल्या आहेत। 65 जागांवरून आप 26 जागांवर आलाय। 2015 आणि 2020 मध्ये भाजपला चांगली अशी कामगिरी करता आलेली नव्हती। 2015 मध्ये जर पाहायला गेलं, अरविंद केजरीवाल 430 मतांनी पिछाडीवर केलेले आहेत। मोठी बातमी आहे, मोठी अपडेट। अरविंद केजरीवाल 430 मतांनी पिछाडीवर आहेत। काटेकी टक्कर बघायला मिळते आहे नवी दिल्ली मतदारसंघात। आम आदमी पक्ष आणि भाजप यांच्यामध्ये काटेकी टक्कर नवी दिल्ली मतदारसंघामध्ये आणि नवी दिल्लीमधून 2013 पासून अरविंद केजरीवाल हे विजयी होत आहेत। मात्र आता जर पाहायला गेलं तर दिल्ली में आ रही है भाजप। दिल्लीमधील विजयानंतर भाजपचं हे महत्त्वपूर्ण ट्विट आपण म्हणू शकतो। हा फोटो जो आहे तो पोस्ट करण्यात आलेला आहे, कमळ चिन्ह या ठिकाणी दाखवण्यात आलेला आहे। दिल्लीचं प्रतीक आहे इंडिया गेट आणि या इंडिया गेट समोर कमळ फुलतानाचा हा फोटो आहे आणि त्यासमोर मजकूर लिहिला आहे, दिल्ली में आ रही है भाजप। याचा अर्थ दिल्लीवर आता भाजपचं वर्चस्व, भाजपची सत्ता असणार असं एक प्रकारे हे ट्विट, ही पोस्ट भाजपच्या अधिकृत पेजकडून करण्यात आली आहे। तर दिल्लीमधल्या विजयानंतर भाजपच्या कार्यालयामध्ये सुद्धा जल्लोष जो आहे तो होणार आहे आणि पंतप्रधान मोदी आज संध्याकाळी भाजप मुख्यालयामध्ये जाणार आहेत। प्रत्येक राज्यातल्या विजयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी भाजप कार्यकर्त्यांना, नेत्यांना संबोधित करत असतात आणि आज सुद्धा मोठा विजय, ऐतिहासिक विजय दिल्लीत भाजपला मिळालेला आहे। त्यामुळे संध्याकाळी नरेंद्र मोदी भाजप कार्यालयात जाऊन कार्यकर्त्यांना संबोधित करणार आहेत। दिल्लीमध्ये रात्री 7:45 वाजता मोदी दिल्ली भाजप मुख्यालयामध्ये येणार आणि त्या ठिकाणी जल्लोष जो आहे तो केला जाईल आणि ते संबोधित सुद्धा करतील। मोदींच्या उपस्थितीमध्ये एक मोठं सेलिब्रेशन दिल्लीमध्ये होणार आहे। तरी 7:45 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी दिल्ली भाजप मुख्यालयात येणार आहेत।